सर्व हाय. आम्ही तुमच्या संपर्कात आहोत सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. आम्ही सुचवितो की तुम्ही अभ्यासाधीन कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांकडे बारकाईने लक्ष द्या. आता कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया. फायवेअर इंटरनॅशनल, टिकर FVRR. हे पुनरावलोकन 6 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ फायवेअर इंटरनॅशनल उपवर्गातील आहे. द इंटरनेट 59 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर सोल्युशन्स पहा. विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी 2.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी गुण 2.5 गुण. जर आपण सामान्यतः US मार्केटच्या चौकटीत अगदी विस्तृतपणे पाहिले तर आपण पाहू शकता की एकूण स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.7 पॉइंट्स आहे. साठी 2.5 गुणांच्या स्कोअर विरुद्ध फायवेअर इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. फायवेअर इंटरनॅशनल आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही 12 महिन्यात शेअर्स पाहू. फायवेअर इंटरनॅशनल वजा बदल दर्शविला 6.9%. 29.5% उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत. कंपनीचे बाजार भांडवल फायवेअर इंटरनॅशनल मूल्य $0.8 अब्ज 11,008 अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशनसह. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $0.4 अब्ज आहे. उपश्रेणीचे पुस्तक भांडवल $1,089 अब्ज आहे. बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. व्यापलेला हिस्सा फायवेअर इंटरनॅशनल बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 0.007% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 0.037% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट. अभ्यासाधीन कंपनीवर $457 अब्ज आर्थिक दायित्वे आहेत. बुक व्हॅल्यूची आर्थिक दायित्वे इक्विटीच्या 114%. कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर 44.2 आहे. 29.7 च्या उपवर्गासाठी सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $18 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा $103 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 1.9 आहे. उपवर्गासाठी सरासरी 6.8 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $420 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी महसूल $760 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. विक्री मार्जिन 4.3% आहे. उपवर्गासाठी सरासरी 22.9%. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 0.034% आहे.
हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 386% अधिक आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $1049 आहे आणि उपश्रेणीमध्ये $4,868 आहेत. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा $8,000 आहे. उपवर्गातील सरासरीसह $163.7 उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण $5,50,000 आहे. उपश्रेणी $715,000. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 11.9% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1%. सूचक 14 कंपनीसाठी 17% पातळी दर्शवते. फायवेर इंटरनॅशनल लिमिटेड. उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे 59% आहे. कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे 0.7 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $32.57 आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर मूल्यांकन परिणामांवर आधारित फायवेर इंटरनॅशनल स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेतला जातो. $21.69 च्या किमतीवर वाढीसाठी व्यापार उघडा. ऑर्डर उघडली आहे कारण कंपनीकडे तुलनेने चांगले रेटिंग आणि किमतीची हालचाल आहे. संस्थेचे मूल्यांकन पद्धतींवर आधारित केले गेले. अकिमच्या निर्देशांक 28.07 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 15.31 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 5 सप्टेंबर 2025 रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा त्या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर OPEN. एक काउंटरवेलिंग विक्री ऑर्डर आहे. बॅलेन्सिंग डीलवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल. कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स.